सर्वांना जय भीम, जय लहुजी आणि जय शिवराय. सर्वप्रथम मी सुदर्शनचं मी असं म्हणेल की सुदर्शन हे सातत्याने ज्या परिषदा घेतो आणि त्या व्यतिरिक्त पण जे काम करतो आहे ही आजच्या काळामध्ये खरोखरच मोठी अशी गोष्ट आहे. म्हणजे इन जनरल जर आपण पाहिलं तर सुदर्शन मला एकटाच दिसतो की जो या समर्पण भावनेनं किंवा त्या डेडिकेशननं केवळ पुणेच नव्हे तर आता महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी तो अशा पद्धतीच्या गोष्टी करतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा की तो जरी आंबेडकरवादी मातंग परिषद आयोजित करत असला तरी याच्यामध्ये उपस्थित असणारी लोक किंवा ज्या लोकांना तो जोडून येतो तर ती सर्व समाजाचे आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एक गैरसमज असा लोकांचा होऊ शकतो की आता तो एकूण महाराष्ट्रामध्येच आपण जर पाहिलं तर कोणी त्या त्या जातीचं आणि जातीवादी असणार आहे, म्हणजे त्या जातीचे असतात, जातीसाठी काम करत असतात आणि ते जातीवादी पण असतात. तर असे मेळावे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या अवतीभोवती आपल्याला सातत्यानं दिसतात. त्यामुळे असा गैरसमज होऊ शकतो की सुदर्शन पण त्याच पठडीमध्ये काम करणारा आहे का. तर फरक त्यातला मुख्य हाच आहे की सुदर्शन हा स्वतः ज्याला आपण एक डिकास्ट झालेला असा माणूस आहे. म्हणजे तो मातंग समाजासाठी तो काम का करतो आहे, कारण तुम्ही ज्या समाजातून येतात त्याच समाजामध्ये तुम्ही इफेक्टिव्हली काम करू शकता किंवा इनफॅक्ट तुम्ही तिथूनच गोष्टींची सुरुवात केली पाहिजे. तर अशी त्याची एक यामागची भूमिका आहे. आणि दुसरा मुद्दा असा की त्याच्यामुळे त्याच्या बरोबर असणारी जी लोकं आहेत, म्हणजे या ठिकाणी पण ज्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत किंवा जे वक्ते त्यांनी बोलवलेले आहेत तर ते काय केवळ मातंग समाजाचे आहेत अशातला भाग नाही, तर ते सर्व समाजाचे आहेत. मग आता ही सगळी लोकं का इथं का येत आहेत किंवा सुदर्शन या सगळ्या लोकांना इथं का आणू शकतो, तर त्याचा जो समान धागा आहे तो मुख्यत्वे ज्याला आपण फुले शाहू आंबेडकर हा त्याचा समान धागा आहे. म्हणजे जेव्हा आपण आंबेडकरवादी किंवा आंबेडकर किंवा जय भीम असा घोष करतो तो केवळ म्हणजे आंबेडकर यांचा तो असतो, पण आंबेडकर ही जी एक वैचारिक परंपरा आहे जी आपण फुले शाहू आंबेडकर या शब्दांनी ओळखतो तर तो समान धागा आहे. त्यामुळे इथं बसलेले सगळी जी लोकं आहेत ती फुले शाहू आंबेडकर हा विचार मांडणारी आहे. आणि हा एकच असा विचार आहे. म्हणजे आता मला जे पुस्तक दिलं ते मुक्ता साळवे यांचं दिलं आणि मी तो निबंध पूर्वी वाचला होता, आता पुन्हा मी तो वाचला त्यांनी लिहिलेला. आणि मुद्दा हाच आहे की एकूण मूल्यप्रवाह किंवा मूल्यव्यवस्था अशा अर्थाने आपण जर गोष्टी पाहिल्या तर आपण कितीही वर्ष, शेकडो वर्ष जरी मागे गेलो तर आपल्याला ते दोन पद्धतीने दिसतात. एकीकडं म्हणजे मुक्ता साळवे यांच्या भाषेत बोलायचं तर एकीकडे जो पेशवाई विचार आहे, जो मनुस्मृतीचा विचार आहे, पेशवाईमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या आणि आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला तो विचार तसाच पुढे आलेला दिसून येतो. म्हणजे काल परवा संघाच्या व्यासपीठावरती तो जो भोंदू बागेश्वर बाबा आहे त्यांनी फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी महाराजांविषयी तो जो बोलला की ते थकून गेले युद्धाला आणि मग ते रामदास स्वामींकडे जातात आणि ते म्हणतात की माझा मुकुट तुमच्या चरणी ठेवतो आणि राज्यकारभार आता तुम्ही चालवावा. त्यावर रामदास स्वामी म्हणतात की तू माझ्याच आज्ञेने माझाच राज्यकारभार चालवतोस तर तू आता तसाच चालव असा माझा तुला आदेश आहे. तर मुद्दा की शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे, शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला कशा पद्धतीनं ही पेशवाई वृत्तीची माणसं जी आहेत ती कशा पद्धतीनं त्याचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करतात हे याचं महत्त्वाचं उदाहरण आहे. आता हे फडणवीसांच्या आणि भागवतांच्या उपस्थितीत का झालं, कारण त्याचे बोलविते धनी हेच लोक आहेत आणि हे कोणती परंपरा दर्शवतात, तर ही ती पेशवाईचीच परंपरा दर्शवतात. आणि कमाल पहा, म्हणजे साधारणतः 100-150 वर्षापूर्वी जेव्हा बहुजन समाजामध्ये शिक्षण गेलेलंच नव्हतं, म्हणजे त्या शिक्षणाची सुरुवात महात्मा फुलेंपासूनच झाली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या त्या अर्थाने ज्याला आपण बाप म्हणूया वैचारिक ते महात्मा फुलेच आहेत आधुनिक काळामध्ये. तर तेव्हापासून या शिक्षण परंपरा किंवा जे ज्ञानार्जन करण्याची परंपरा आहे त्याची सुरुवात झाली. त्या काळामध्ये आपण समजू शकतो की बहुजनांची दिशाभूल करणे. परंतु आजच्या काळामध्ये जेव्हा सगळी पुस्तकं, सगळा इतिहास आपल्या समोर आहे किंवा तंत्रज्ञान अशा पद्धतीचं आहे की आपण सहजरित्या वास्तव काय आणि खोटं काय सांगितलं जातं ते आपण पाहू शकतो. अशा काळामध्ये जर बागेश्वर बाबासारखा माणूस, भोंदू माणूस हा जर एकदम अधिकारवाणीने आणि एकदम कॉन्फिडन्सने, जे प्रत्यक्षात घडलेलंच नाही, म्हणजे
ते रामदास स्वामी आणि त्यांचे मनाचे श्लोक चांगले असतील, ज्यांना ते आवडतात त्यांनी जरूर वाचावेत, त्याचं काय पालन करायचं तेही करावं. परंतु इतिहासाचं वास्तव असं आहे की ते रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची एकही भेट झालेली नाही, एकही भेट झालेली नाही. आता त्यावेळेस शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याचं त्याच्याविषयी लिहिणारी किंवा त्याच्याविषयी बोलणारी मंडळी बरीच होती. त्याच्यासाठी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची भेटच होण्याचे कारण नाही. तुमच्या कानावर तर येतं आणि तुम्ही त्यांचे गुणवर्णन जे आहे ते तुम्ही करता. तर ज्या माणसाची एकदाही भेट झालेली नाही त्या माणसाविषयी तो अशी स्टोरी सांगतो की म्हणजे शिवाजी महाराजांचं अस्तित्व शून्य करून टाकतो. आणि ही परंपरा कुठून सुरू आहे तर ही सावरकरांपासूनच आहे. सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व म्हणजे हा काकतालीय न्याय आहे. म्हणजे कावळा बसले फांदी तुटणे आपण असं जे म्हणतो, म्हणजे हे घडणारच होतं. पण शिवाजी महाराज जन्माला आले आणि योगायोगाने घडलं. म्हणजे शिवाजी महाराज नसते दुसरा कोणी असता तरी पण घडू शकलं असतं. तर ही यांची परंपरा आहे आणि ही पेशवाईच परंपरा आहे. सो त्याच्यामुळे ही सगळी जी लोकं आहेत ती एकाच परंपरेचं निदर्शक आहेत. आणि आपण इथे बसलेलो आपण सगळी जी लोकं आहोत तर ते पुन्हा म्हणजे मूळ विचार हा पुन्हा शिवशाहू फुले आंबेडकर असाच मुळात तो विचार आहे. आधुनिक काळामध्ये आपण तो फुले शाहू आंबेडकर असं म्हणतो. मग आता ही जी वैचारिक लढाई आहे ही वैचारिक लढाई प्रत्येकाने त्यांच्या कारण आजचं हे वास्तव आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी जातीजातींमध्ये आत्ताच्या काळामध्ये आत्ताचे जे पेशवाईचं परंपरा चालवणारी जी लोकं आहेत त्यांनी जातीजातीमध्ये भांडणं लावलेलीच आहेत. आणि जातीजातीत भांडणं लावली की त्यांचं काम सोपं होतं. मग त्यांना त्यांचं जे वर्चस्व टिकवायचं आहे ते काम सोपं होऊन जातं. तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला जर या व्यवस्थेला विरोध करायचा असेल तर याच्यामध्ये जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला एक मुख्य मार्ग जो आहे तो असा आहे की तुम्ही ज्या समाजामधून येता, मग तुम्ही मराठा समाजामधून येत असाल तर मराठा समाज, तुम्ही बौद्ध महार समाजातून येत असाल तर तो समाज, तुम्ही माळी समाजातून येत असाल, धनगर समाजातून येत असाल तर तो समाज, किंवा तुम्ही मातंग समाजातून येत असाल तर मातंग समाज, तुम्ही ज्या कोणत्या समाजामधून येता तर त्या समाजामध्ये तुम्ही आधी प्रबोधन करणं, त्यांच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर रुजवणं हा पण त्यातला एक मार्ग आहे. त्यामुळे सुदर्शन हे जे काही करतोय, मी एवढं स्पष्टीकरण यासाठीच देतोय की सुदर्शन हे जे काही करतोय तर गैरसमज होऊ शकतो की म्हणजे सुदर्शन हा जातीवादी आहे का, सुदर्शन हा फक्त आपल्याच जातीसाठी करतो का, तर तो मुळात फुले शाहू आंबेडकरवादीच आहे. म्हणून हे इतर समूहाची लोकही तुम्हाला इथं बसलेली दिसतील कारण ते पण फुले शाहू आंबेडकरवादी आहेत. मी इथं काय मी ज्या समाजातून येतो त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो नाही, मी इथे फुले शाहू आंबेडकरांचं प्रतिनिधित्व करायला आलो आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी ही आहे की आपल्या समाजामध्ये तुम्ही रक्तानं ज्या समाजातून येता तर तिथं तुम्ही हा विचार रुजवण्यासाठी भांडलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल तर त्यांना तुम्ही पाठिंबाही दिला पाहिजे. आणि म्हणून तशा अर्थाने सुदर्शन हे जे काम करतो ते खूप मोठं काम आहे. म्हणजे आत्ता कदाचित त्याची स्कोप किंवा त्याचा किती काय परिणाम होईल ते आता या क्षणाला लक्षात येणार नाही, पण अजून 10 वर्षांनी जर आपण पाहिलं तर निश्चितपणेच हे लक्षात येईल की सुदर्शननं हे जे काही काम सुरू केलं त्याचा जो काही व्याप वाढला आहे तर तो मोठा झालेला दिसेल. कारण मुद्दा असा आहे की आज प्रत्येक समूहामध्येच ती डिवाईड झालेली आहे की एक त्यातला जो भाग आहे तो भाग हा जो पेशवाई विचार चालवणारी लोक आहेत म्हणजे संघाशी संबंधित जे लोक आहेत तिकडे गेलेले आहेत. एकतर ते पैशाच्या हव्यासामुळे गेलेले आहेत किंवा त्यांना ईडी CBIची किंवा तत्सम पोलीस यंत्रणांची भीती दाखवली म्हणून तिथं गेलेले आहेत. आणि सो त्याच्यामुळे एक भाग हा प्रत्येक समाजामध्ये तिकडे गेलेला आहे आणि दुसरा जो भाग आहे तो फुले शाहू आंबेडकर जो विचार आहे त्याच्यासाठी लढताना दिसत आहे. त्यामुळे ही प्रत्येकाची लढाई समाजांतर्गत पण आहे आणि तेवढ्यातच नाही तर ती तुमच्या कुटुंबाअंतर्गत पण आता सुरू झालेली आहे. जसं आता माझा एक जो मित्र आहे तो इथे या सभागृहात उपस्थित आहे, त्याने कालच मला एक किस्सा सांगितला की 6 वर्षाचा त्याचा जो भाचा आहे त्यांना एक ते होर्डिंग पाहिलं. आता ते समस्त हिंदू समाजाच्या नावाखाली ते जे काही ठिकठिकाणी हे करतायत, संमेलनं घेत आहेत आणि हिंदू मुसलमान असा भेदभाव करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. तर तो 6 वर्षाचा त्याचा भाचा घरी आल्यानंतर तो म्हणाला की हे मी असं म्हणजे मुसलमानांविषयी तो काय बोलला तर यांनी विचारलं की तुला हे कुठून कळलं. तर तो म्हटलं मी ते असं होर्डिंग बघितलं, त्याच्यात शिवाजी महाराज होते आणि त्यात हिंदू असं लिहिलं होतं. म्हणजे त्याच्या डोक्यात प्रतिमा काय की शिवाजी महाराज तिथं आहे आणि ते लोक काहीतरी सांगत असतील म्हणजे ते खरंच आहे. मग यानं ते शेवटी समजावून सांगितलं त्या मुलाला
की वास्तव काय, खरं काय, शिवाजी महाराज कोण काय, किंवा जे काय असेल ते. म्हणजे सांगण्याचा माझा मतितार्थ काय आहे की आत्ताचा संघर्ष हा तुमच्या कुटुंबापर्यंत आलेला आहे. तुमच्या कुटुंबातच तुम्हाला आधी फुले शाहू आंबेडकर काय आहे आणि आपण ज्या विचाराच्या बाजूने आहोत तो विचार काय आहे हे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे सुरुवात तुमच्या कुटुंबापासून करायची, मग तुम्ही जन्मानं नातेगोतांनी ज्या समूहामधून आलेल्या आहेत तिथून करायची, आणि मग त्याच्यानंतर बाकी उर्वरित समाजामध्ये जे काय आपण करतोय ते करतोच आहे. सो त्यामुळे तशा अर्थानं सगळ्यात आधी मी एक प्रकारे सुदर्शनचे अभिनंदन पण करेन आणि त्याचा आभार पण मानेल की तो अत्यंत समर्पणाने, अत्यंत जिद्दीनं ही अशी जी परिषद आहे ती तो राबवतोय. आता त्याच्यामध्ये किती लोक उपस्थित, म्हणजे आता इथे समजा 70, 80, 100 लोक असतील, हा आकडा जरी कमी वाटत असला तरी मुद्दा असा आहे की आपला म्हणजे अगदी पुन्हा महात्मा फुलेंकडे जाऊया. महात्मा फुलेंनी पण जी सुरुवात केली होती त्यांच्याकडे काय लाखोंच्या संख्येने तिथे फौज उभी होती, अशातला काय भाग नाही. तर कोणतंही काम, विधायक स्वरूपाचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा कुठेतरी तो आकडा तुम्हाला कमीच दिसेल, पण जसं तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये पुढे जाता तसं तो त्याला समर्थन देणारी लोक किंवा त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारी जी लोक आहेत तो आकडा निश्चितपणेच वाढतो. सो त्यामुळे हा जो भाग आहे की एक वैचारिक पेरणी किंवा बांधणी जी आहे ती आपापल्या समूहामध्ये करणं. आणि दुसरा जो भाग आहे पुन्हा अगेन मुक्ता साळवेचं त्या निबंधातून पण ते हे करतं की तिने तो निबंध लिहिला, तिला ज्ञानार्जन करता आलं, महात्मा फुलेंनी तिला शिकवलं, तिला ती अक्षर ओळख झाली म्हणून ती ते लिहू शकली. आणि तेच आत्ताच्या काळामध्ये पण व्हॅलिड आहे, फक्त त्याचा संदर्भ आता थोडा बदलला आहे. म्हणजे आता तशा अर्थाने प्रत्येकजण शिक्षित असतो, प्रत्येक जणाला ते अक्षर ओळख असते, वाचता येतं. परंतु वाचता येतं इथं आता विषय संपलेला नाही आहे. तर तुम्ही उच्च शिक्षण घेणं, तुमच्या कुटुंबामधली जी मुलं आहेत त्यांनी उच्च शिक्षण घेणं. कारण मुद्दा असा आहे की समाजामध्ये परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सातत्यानं तेव्हा चालू राहते जेव्हा खालच्या वर्गातली मुलं जी आहेत, मुलं मुली जी आहेत, जेव्हा ती शिकतात आणि ती वर पोहोचू शकतात. ती वर पोहोचतात तेव्हा मग ते कोणा खालच्या आपली जी बांधव भगिनी असतात त्यांना हात देतात आणि मग ते चक्र जे आहे ते चालू राहतं. आणि हे चक्र या पेशवाई व्यवस्थेला संपवायचं असतं. आणि म्हणूनच तुम्ही बघा शिक्षण असेल किंवा इतर कोणताही सेक्टर असेल त्याच्यामध्ये ते मक्तेदारी तयार करतात. म्हणजे आर्थिक कारण याच्यामध्ये फक्त अदानीचीच किंवा अंबानीची अशा दोनच लोकांना त्यांना मक्तेदारी हवी असते. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्ही पाहिलं तर प्रायव्हेटायझेशन हे त्याचंच स्वरूप आहे. कारण प्रायव्हेटायझेशनमध्ये शिक्षण सुविधा पुरवणारी जी लोक आहेत ती मोजकीच लोक आहेत, त्यांची मक्तेदारी तयार करायची. आणि मग त्या मक्तेदारीमधून जेव्हा शिक्षण महाग होतं किंवा शिक्षणाच्या संधी नाकारल्या जातात, मग त्यामुळे तुम्हाला शिक्षण द्यायचं नाही अशातला भाग नाही. 10वीपर्यंत, 9वीपर्यंत, 12वीपर्यंत प्रत्येकाने शिक्षण घ्यावं. कारण तुम्हाला सिक्युरिटी गार्ड म्हणून पण काम करायचं असेल तर काहीतरी तुम्हाला अक्षर ओळख असावी लागते. तुम्हाला स्विगीवरचा, झोमॅटोवरचा कामगार म्हणून काम करायचं असेल तर काहीतरी अक्षर ओळख असावी लागते. तुम्हाला साधी कॅब रिक्षा चालवायची असेल तरी आता उबर ओलावरून तुम्हाला जर हे येणार असेल तर तुम्हाला ती अक्षर ओळख, त्यामुळे किमान अक्षर ओळख असणारे लोक त्यांना हवीच आहेत. पण त्यांना तेवढीच हवी आहे. तेवढी म्हणजे किती? तुमचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे एवढीच. कारण वरचं जे आहे मग ते त्यांनाच सांभाळायचं. आणि म्हणून उच्च शिक्षण महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण म्हणजे किमान तुमचं ग्रॅज्युएशन आहे. मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक शास्त्रांमध्ये असेल, कायद्याच्या क्षेत्रामध्ये असेल, इंजिनिअरिंगमध्ये असेल, मेडिकलमध्ये असेल, अशी ज्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत याच्यामध्ये तुमचं, कारण उच्च शिक्षण असेल तरच तुम्ही वर जाण्याची, म्हणजे आज ॲक्च्युली अर्थव्यवस्थेची अशी स्थिती आहे की उच्च शिक्षण घेऊनही तुम्हाला रोजगार मिळेल का याची खात्री देता येत नाही. पण तरीही उच्च शिक्षण असेल तरच ती संधी तयार होते. त्यामुळे शिक्षण हेच एकमेव माध्यम आहे विषम व्यवस्थेमध्ये तुम्हाला वरपर्यंत पोहोचवण्याचं. ती जर गोष्ट सोडली तर इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या जी उतरंड आहे किंवा जी आर्थिक संरचना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून फोकस जो आहे तो उच्च शिक्षणावरती आहे. आणि हेच कारण आहे की सुदर्शनने ते बरोबर ओळखलं आहे की उच्च शिक्षण हेच झालं पाहिजे. आणि मग उच्च शिक्षण झालं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये काय संधी आहेत त्याही कळलं पाहिजे. आता बऱ्याच बाहेरची जी सरकारं आहेत किंवा आपलं जे शासन आहे याच्या काही स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत त्या जर तुम्हाला माहीत असतील तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कारण हा मुद्दा राहतोच की उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च किंवा पैसा आहे तो तुम्ही कुठून आणणार. मग त्याच्यासाठी म्हणून जी शासकीय किंवा शासनाच्या पलीकडची जी व्यवस्था आहे ज्याच्यातून तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळतात आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊन शिकून पुढे पोहोचू शकतात, तर या संधी तुम्हाला कशा मिळणार. मग आता एक ज्या पुरस्कारते आहेत श्वेता पाटील, त्या आता इथं आज येऊ शकलेले नाही आहेत, पण उदाहरणार्थ त्या उदाहरण आहेत की त्यांनी ते स्कॉलरशिप
त्यांना मिळाली आणि लंडनमध्ये जाऊन 2 वर्ष त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि येऊन मग पुन्हा त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत. सो हे कळणं गरजेचं आहे आणि ती जी इकोसिस्टीम त्याच्यासाठी लागणारी म्हणून जी एक यंत्रणा आहे ती यंत्रणा सुदर्शन उभी करू पाहतोय. सो त्याच्यामुळे त्याला आपण जमेल त्या पद्धतीनं त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला मदत करणं हे आपण करायला हवं, तरच ही जी गोष्ट आहे ती निश्चितपणे पुढे जाऊ शकते. आता जो दुसरा भाग आहे कायद्याच्या अनुषंगाने, तो खरं तसा छोटा भाग आहे, कारण आपण कायदा काय त्याच्याविषयी चर्चा नाही करणार, फक्त त्याच्यामध्ये काय काय संधी असू शकतात अशा अर्थाने आपण चर्चा करतोय. तर कायदा हे क्षेत्र आत्ताच्या काळात महत्त्वाचं 2 कारणांसाठी झालेलं आहे. एक कारण असं आहे की आपली लोकसंख्या वाढतच जाते आणि दुसरं कारण असं आहे की जशी लोकसंख्या वाढते तसं वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद लोकांमध्ये किंवा गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे तेही वाढत चाललं आहे. त्या गुन्ह्यांमध्ये पण इनोव्हेशन यायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी सायबर गुन्हे अस्तित्वातच नव्हते. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जरी गेलात तरी तुम्ही ते आपलं पैसे भरणे आणि तुमच्या याच्यावरती तुम्ही हे करून गेले इतकं ती सोपी साधी प्रक्रिया होती. पण आता प्रत्येकजण ॲप वापरतो, गुगल पे वापरतो, तुमचे सगळे अकाउंट डिटेल्स असतात ते सगळे ऑनलाईन याच्यामध्ये असतात आणि मग सायबर गुन्हे उदाहरणार्थ सुरू झाले जे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी अस्तित्वातच नव्हते. सो त्याच्यामुळे आणि बाकी पण ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं आता अलीकडच्या काळामध्ये इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणून एक भाग आहे की तुम्ही काहीतरी नवीन शोध लावता तुमच्या गोष्टीमध्ये आणि मग त्याचं तुम्हाला त्याचे हक्क जे आहेत ते तुम्ही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या माध्यमातून घेता आणि मग त्याचा भंग कुठे होत असेल तर मग त्या अनुषंगाने पण गोष्टी असतात. म्हणजे दरवेळी आपल्याला काय वाटतं की जमीनविषयक वाद आणि फौजदारी प्रकारचे गुन्हे ह्या 2च गोष्टी कोणालाही माहीत असतात. त्या पलीकडे कायद्याचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं याची कल्पना नसते. जसं अजून एक सेक्टर सांगतो की वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत किंवा कंपन्या आणि सरकार असेल यांच्यामध्ये वादविवाद झाले तर त्याच्यासाठी आता एक स्वतंत्र यंत्रणा पण आहे, त्याला आर्बिट्रेशन असं म्हणतात. म्हणजे थेट ते कोर्टामध्ये जात नाही तर आर्बिट्रेशनकडे जातात. मग आर्बिट्रेशन म्हणजे असे मध्यस्थ की जे दोघांच्या बाजू ऐकून घेतात आणि त्याच्यावरती नियमानुसार कायद्यानुसार एक न्यायनिवाडा ते करतात. तर असं पण त्याच्यामध्ये संधी किंवा एक क्षेत्र उभं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे कायद्याच्या अनुषंगाने अशी वेगवेगळी क्षेत्र जे आहे म्हणजे जमीनविषयक वाद आणि फौजदारी गुन्हे या पलीकडे जाऊन एक खूप मोठं क्षेत्र जे आहे ते उभं राहिलेलं आहे. आता बँका उदाहरणार्थ असतील तर प्रत्येक बँकेमध्ये पण आता म्हणजे ब्रँचमध्ये नव्हे बँकेमध्ये त्यांना कायदेविषयक सल्ला करणारी त्यांची इन हाऊस यंत्रणा असते की जे त्यांच्या सगळे जे लिगल इश्यूज बँकेचे म्हणून जे असतात त्याच्याकडे ते लक्ष देतात. त्याच्यामुळे असे पण आहेत की जे वकिलीचं शिक्षण घेतात आणि ते पूर्ण वेळ उदाहरणार्थ बँकेमध्येच रिटायर होईपर्यंत त्यांनी त्यातला लिगल क्षेत्रातला अधिकारी म्हणून काम केलं आहे असं पण आपल्याला दिसून येतं. सो त्याच्यामुळे अशा अर्थाने कायद्याचं क्षेत्र हे खूप ओपन अप झालेलं आहे आणि जसं मी म्हणालो की लोकसंख्या जशी वाढते तसे वादविवादाचे प्रमाणही तुमचे वाढतात. किंवा अगदी साधे उदाहरण आपण एक घेऊया की आता पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं बांधली जात आहेत. तर घराचं बेसिक रजिस्ट्रेशन करणं जे आपण म्हणतो ते पण वकिलाच्या माध्यमातूनच होतं. तर त्याच्यामुळे ते क्षेत्र जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. म्हणजे तुम्ही अगदी कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनू सिंघवीसारखं तुम्ही खूप हुशार आणि तज्ज्ञ असाल तरच तुम्ही वकील क्षेत्रात टिकू शकाल असं अजिबात नाही आहे. म्हणजे तेवढं तुम्ही हुशार असलंच पाहिजे किंवा तेवढी तुमची बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असंही अजिबात नाही आहे. त्या रेग्युलर प्रकारच्या पण ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये बेसिक तुम्ही कायदा शिकलेले आहात त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे, बेसिक नियम कशा पद्धतीने गोष्टी करतात हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला त्या गोष्टींचा वापर करून त्या क्षेत्रामध्ये काम करता येतं. आणि आता सध्या असं पण झालेलं आहे की उदाहरणार्थ कायदा क्षेत्र इतकं मोठं वाढलं आहे की एक तुम्हाला त्यामध्ये स्पेशलाइज व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही खास क्रिमिनल प्रकारचं पाहतात किंवा महसूलच्या पाहतात किंवा रजिस्ट्रेशनची कामं पाहतात किंवा जसं म्हटलं की फक्त IP सायबरच्या संदर्भामध्ये कामं पाहतात. तर DRT म्हणून जे उदाहरणार्थ अजून एक आहे फक्त त्या प्रकारचे पाहतात. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की त्यातल्या एका छोट्या छोट्या गोष्टीवरती स्पेशलाइज्ड पद्धतीनं त्यावर तुम्हाला काम करता येतं आणि म्हणून बाहेरून ते लक्षात येत नाही. बाहेरून तुम्हाला फक्त असं वाटतं की ते काळा कोट घातलेले कोर्टामध्ये गेलेले वकील, पण कोर्टात जेवढे वकील प्रॅक्टिस करतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक लोक कोर्ट न घालता प्रॅक्टिस करतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते एखाद्या बँकेमध्ये असेल, एखाद्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण लिगल ऑफिसर असतात, तिथं ते काम करतात. तर असं क्षेत्र खूप मोठं आहे. आता ट्रस्ट आहेत, शैक्षणिक संस्था आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये पण मी तुम्हाला सांगतो की जे शिक्षक इथं काही शिक्षक प्रोफेसर मंडळी आहेत तर शिक्षक किंवा प्रोफेसर यांना बडतर्फ केलं, त्यांना निलंबित केलं, त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली, मग इंटरनल ट्रिब्युनल असतात
त्या ट्रिब्युनलच्या पुन्हा ज्या केसेस आहेत पुढे त्या हायकोर्टपर्यंत जातात. तर ते पण एक वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे प्रत्येक वकील त्याच्यामध्ये काम करतो असं नाही, तर त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये काम करणारे पण वकील असतात. सो त्याच्यामुळे त्या वकिली क्षेत्रामधल्या ज्या अपॉर्च्युनिटीज किंवा ज्या संधी आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणेच तुम्ही स्वतः जर विद्यार्थी दशेमध्ये असाल किंवा तुम्ही पालक असाल, तुमची मुलं त्या याच्यामध्ये असाल, तर तुम्ही निश्चितपणेच गांभीर्यानं तुम्ही असा विचार करू शकता की मुलाला किंवा मुलीला कायद्याचं ते शिक्षण मिळाल्यानंतर या पुढच्या सगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या निश्चितपणेच मिळवता येतील. आणि पुन्हा अगेन जे आपण म्हणालो की हे सगळं हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणामध्येच येतं. सो आणि उच्च शिक्षण तुमच्या मुलामुलींना मिळालंच पाहिजे असा आपला स्वतःचा आग्रह राहिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग सुदर्शन आणि आम्ही सगळीच लोक जी काही काम करतोय त्याच्यामध्ये निश्चितपणेच तुम्हाला मदत होऊ शकेल. दुसरं, आता सुदर्शन म्हणजे त्यांची स्वतंत्र ओळख सुदर्शन करून देईलच, पण सुदर्शन ज्या लोकांना पुरस्कार देण्यासाठी निवडतो तर हे पण खूप इंटरेस्टिंग आहे. तो अशा लोकांनाच निवडतो की बा ज्यांच्याकडून इथं बसलेल्या लोकांना किंवा नवीन लोकांना एक इन्स्पिरेशन मिळू शकेल की हां अशा पद्धतीचं पण काहीतरी काम चालू आहे आणि आपण ते काम करू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ अक्षय कांबला आहे, बरोबर, श्वेता पाटील जी आता इथे उपस्थित नाही, येऊ शकले नाही, तर तिच्याविषयी तर बोलतोच, पण अक्षय कांबळे उदाहरणार्थ असेल तर अक्षय कांबळे हा आता विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतो, युनिव्हर्सिटीमध्ये तो काम करतो आणि अनेक मुलांना, म्हणजे अगदी काल परवाचीच गोष्ट आहे, त्याच्याबरोबर त्याचे सहकारी पण आलेले आहेत. तर ते 2 दिवसापूर्वीच त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये उपोषण केलेलं होतं की त्यातले बरेच हेतू होते, पण त्यातला एक मुख्य जो होता तो असा होता की फीमध्ये वाढ केलेली आहे. तर युनिव्हर्सिटीला तो निर्णय घ्यावा लागला लगेच. ती फी वाढ त्यांना रद्द करावी लागली. कमवा आणि शिका ही जी योजना आहे, अगेन ही गरीब मुलांसाठी म्हणूनच आहे की जे युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि काम करता करता ते शिकतात. मग जे काही काम केलं ते तासासाठी जेवढे काही जे पैसे आहेत त्या मानधनामध्ये वाढ व्हावी हा एक मुद्दा होता. ती पण जी मागणी आहे ती पण त्याच्यामध्ये मान्य केली गेली. सो त्याच्यामुळे तो अक्षय कांबळे ज्या पद्धतीनं हे विद्यार्थ्यांसाठी म्हणून काम करतोय, अडीअडचणीमध्ये ज्या मुलांचे प्रश्न असतात त्यांच्यासाठी म्हणून जे काम करतोय, तर त्याची पुरस्कारासाठी निवड झाली. त्यामुळे तो एक त्याचं उदाहरण आहे. दुसरं इथं ॲडव्होकेट परिक्रमा खोत जे आहेत, आता यांच्याविषयी त्या वकील अर्थात आहेत, पण एक विशेष जी गोष्ट आहे जी परिक्रमा आणि श्वेता पाटील या दोघींना पण जोडणारी आहे ती अशी आहे की मागच्या वर्षी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दलित मुलींना पोलिसांनी शिवीगाळ केलेली होती, मारहाण त्यांना केलेली होती. तर आवर्जून सांगतो की त्या दलित मुली मातंग समाजाच्या होत्या, त्यातल्या 1-2 ज्या मुली आहेत त्या मातंग समाजाच्या होत्या. तर त्या मुलींसाठी आधी CP ऑफिसला ते गुन्हा नोंदवून घेत नव्हते पोलिसांच्या विरोधात ज्यांनी मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केलेली होती. तर CP ऑफिसमध्ये आंदोलन झालं. ते तब्बल 16 तास आंदोलन चालू होतं. म्हणजे सकाळी 10-11 वाजता ते सुरू झालं, ते मध्यरात्री 2-3 वाजता हे झालं, तरी पोलिसांनी ते लिहून घेतलंच नाही. पण ते सगळं सुरू करण्यामध्ये त्यात मी देखील होतो, पण प्रामुख्याने हे सगळं जे आंदोलन आहे ते लीड करणारी श्वेता पाटील होती आणि त्याच्याबरोबर परिक्रमा खोत होते. तेव्हा अक्षय कांबळे हा देखील अक्षय कांबळे आम्ही दोघे पण त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर त्यांनी तिथं FIR लिहून घेतला नाही 16 तास सगळं झाल्यानंतरही. मग कोर्टामध्ये हा गुन्हा नोंदवून घ्यावा याच्यासाठीचं म्हणून पिटिशन दाखल करण्यात आलं. ती प्रक्रिया देखील दीर्घकाळ चालली आणि अल्टिमेटली पुणे कोर्टानं असा आदेश दिला की ते सगळे जे पोलीस कर्मचारी 7-8 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आणि बाकी पण बरीच कलमं आहेत त्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाकी लोक पण होती, मी स्वतः त्या वकील म्हणून त्याच्यामध्ये कार्यरत होतो, पण ॲडव्होकेट परिक्रमा खोत ज्या आहेत त्यांनी ते सगळी जी प्रोसिडिंग आहे कोर्टामधली त्यांनी सगळी ती चालवली. त्याच्या आर्ग्युमेंट आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी केल्या. मग याच्यातून एक जो मुख्य धडा येतो म्हणजे पुन्हा अगेन हे उच्च शिक्षण आणि जे आपण फुले शाहू आंबेडकर विचार जे म्हणतोय तर त्याच गोष्टी पुन्हा तिथे येतात. एक उच्च शिक्षित असणारी तरुणी किंवा 2 तरुणी व्यवस्थेविरोधात, ती अशी व्यवस्था आहे, ती अशी पोलीस यंत्रणा आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याचे गृह खात्याचे मंत्री आहेत, सर्व साधनं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या बाजूने आहेत, तरी देखील त्याच्या विरोधात उभा राहिल्या आणि लिगल प्रक्रियेद्वारे जे पुन्हा कायद्याच्या अनुषंगाने जो मुद्दा आला की कायदा क्षेत्रामध्ये तुम्ही जर करिअर पाहत असाल तर ते फक्त तुमच्या क्लायंटचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करणे इथपर्यंत राहत नाही, तर तुमच्यामध्ये जर सामाजिक भान असेल, फुले शाहू आंबेडकर विचार असेल,
तर तो तुम्हाला समाजासाठी पण ते तुम्हाला तसं लढता येतं. तर त्या आपल्या उच्च शिक्षणामधून अवगत केलेली कौशल्य आणि फुले शाहू आंबेडकर विचारांविषयी असणारी कमिटमेंट या माध्यमातून त्या मुलींना न्याय दिला. आणि हे महाराष्ट्रात परभणीचं प्रकरण जर सोडलं तर हे पहिल्यांदा असं घडलं की पोलिसांच्या इतक्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या विरोधात कोर्टानं गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. तर अशा परिक्रमातून त्यांना देखील आज या परिषदेच्या माध्यमातून पुरस्कार दिला जाणार आहे. आणि श्वेता पाटील ज्या आहेत तर ते श्वेता पाटील यांनी म्हणजे ते या सगळ्या गोष्टींमध्ये होत्याच, त्या स्वतः परदेशी जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपही मिळालेली होती ना. आता जळगावमध्ये त्या तिथे स्थानिक लेवलला काम करत आहेत. आता अलीकडेच मागच्या महिन्यामध्ये 3-4 दिवस त्यांनी उपोषण केलं. एक रस्त्याचा जो प्रश्न आहे तो रस्त्याचा प्रश्न सुटण्यासाठी आता त्याला सरकारनं मग मान्यता पण दिली, ज्या गोष्टीसाठी त्या उपोषण करत होत्या त्यासाठी. म्हणजे आता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन आता त्या लोकांसाठी म्हणून काम करतात. त्यामुळे अशी जी इन्स्पायरिंग आणि तरुण व्यक्तिमत्व आहेत यांना सुदर्शननं यासाठीच निवडले. आणि अगेन ही जी व्यक्तिमत्व आहेत ही मातंग समाजाची नाही. म्हणजे हे विशेष वैशिष्ट्य हे सुदर्शनचं आहे की मातंग समाजाच्या पलीकडे जाऊन इतर जी अशी तरुण लोकं आहेत की ज्यांनी काहीतरी काम करून दाखवलं आहे, जे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे आहेत त्यांना समाजासमोर कसं आणता येईल आणि एक इन्स्पिरेशन म्हणून कसं उभा करता येईल ते देखील सुदर्शन करतो. त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सुदर्शनचं पण अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की अशा पद्धतीची चळवळ किंवा जी गोष्ट आहे ती चालवतो आहे आणि त्याला निश्चितपणेच यामध्ये यश मिळेल. आणि आपण सगळे त्याच्याबरोबर पाठीशी आहोत. आणि हा संख्या जी आहे ही संख्या पण वाढत चाललेली आहे. त्यामुळे त्याला ज्या हेतूनं तो हे सगळं जे काही काम करतो आहे त्याच्यामध्ये निश्चित त्याला यश मिळेल याची मला खात्री आहे. आणि शेवटी तुमचा निरोप घेण्यापूर्वी आपले मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, यश बनकर, तर त्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक आणलं. तर ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे सातत्याने तो बागेश्वर बाबा जे काय बोलतोय तो संजय गायकवाड. आता इंटरेस्टिंग हे पण बघा की संजय गायकवाडची आता त्या बागेश्वर बाबाच्या विरोधात जीप उचलली गेली नाही किंवा त्याने साधा फोन केला नाही किंवा साधी पोस्टही लिहिलेली नाही. म्हणजे ही सगळी जी लोकं आहेत ही त्या पेशवाई किंवा ही जी RSSची यंत्रणा आहे त्याच्यासाठी काम करणारी निर्बुद्ध यंत्रणा, निर्बुद्ध बुलडोझर म्हणजे ही सगळी लोकं आहेत. आणि सो त्याच्या विरोधात आपला काय प्रतिसाद असू शकतो म्हणजे त्यांचा निषेध करणं, त्यांच्या विरुद्ध बोलणं हा त्यातला एक भाग झाला. पण मुख्य मुद्दा विरोधाचा, विधायक पद्धतीने विरोध करण्याचा हाच मुद्दा असतो की जे विचार मांडण्याचा प्रयत्न ते करतायत तो विचार आपण पसरवणं. आणि त्या भावनेतून मग यश बनकर हा देखील तरुण वकील आहे, आत्ताच त्याचं वकिलीचं शिक्षण झालं आहे. पण जसं मी म्हणालो की फुले शाहू आंबेडकर विचार हा मुख्य तो धागा आहे. तर त्याच्यातून त्यानं एक 150 पुस्तकं घेतली. त्यातली बरीचशी पुस्तकं त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाटलेली आहेत आणि त्यातली काही 30-40 पुस्तकं शिल्लक आहेत. तर इथं तुम्हा सर्वांना देण्यासाठी म्हणून पण त्यांनी आणलेली आहे. यशला मी ते विनंती करेल की सर्वांना त्यानं ते द्यावं. आणि शेवटी तुम्ही सगळे जे इथे उपस्थित आहात तुमचेही मी आभार मानतो. आणि मी एवढंच म्हणेन की ही लढाई ही चिरकाल चालणारी लढाई आहे. म्हणजे हे फक्त एवढ्या मोमेंटपुरतं आपण इथे एकत्र आलो आणि बसलो एवढ्यापुरतं नाही आहे. तर यापुढेही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यामुळे शेवटी मी फक्त एवढंच म्हणेन की एकत्र राहूया, लढेंगे जीतेंगे, जय भीम.